वस्ती करा वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. म्हणजे संसारात कसा असावं कळलं. वस्ती करा समजतो. वस्ती करा म्हणजे रात्री एक माणूस वस्तीला आला, म्हणला मला आजच्या दिवस तुमच्या घरी राहू द्या. म्हणजे राहा. मग राहिल्यावर त्याला झोपायला कपडे दिले, त्याला जेवायला भांडे दिले, त्याला अंथरायला पांघरायला दिले, सकाळी आंघोळीला पाणी दिलं, प्यायला पाणी दिलं, सगळं त्याला उपयोगात आणलं का नाही आपल्या घरच्या वस्तू. वस्ती करा वस्ती आला, रात्री वस्तीला राहिला, सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतला आणि प्रातकाळी उठून गेला. प्रातकाळी म्हणला नाही आमच्या वस्तू माझ्याकडे द्या, मी चाललो घेऊन, माझे झोपायचे कपडे नाही का. प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. संसारामध्ये राहताना सगळ्या वस्तू कोणाच्या समजाव्यात? कृष्णांच्या समजाव्यात. अन्य अभिलाषाता शून्यम. अन्य अभिलाषा न ठेवता, अन्य अभिलाषा शून्य करून कृष्णांची आसक्ती वाढवणं. कारण का बुद्धिमान माणसाचं लक्षण सांगितलं, भजन्ते माम. जेव्हा त्याची अन्य अभिलाषा कमी होते, मग कोणाची अभिलाषा वाढते? कृष्णांची अभिलाषा वाढते. आणि अभिलाषा वाढली, ज्ञान कर्म आवृत्त, ज्याने आपण ज्ञानाने, सामान्य ज्ञानाने आणि आपल्या विशेष कर्माने आवृत्त झालेलो आहोत, आवरणात्मक शक्तीद्वारे, ती शक्ती हळूहळू भगवंत काढून घेतात. मग काय करतात? महात्मानासून माम पार्थ योग माया समावत. मग त्या महात्मा व्यक्तीला, अशा योग्य व्यक्तीला भगवंत त्यांच्या पक्षात घेतात, योग मायेमध्ये घेतात, महामायेतून बाजूला करतात आणि भगवंताची जीवाची जी मूळ स्थिती आहे, त्याची भाव स्थिती आहे, आत्मरूपानं भगवंताशी एक विशेष संबंध आहे, तो संबंध प्रस्थापित होतो. तो पुनर्स्थापित करण्यासाठी कलियुगामध्ये एक साधन सांगितलं. भगवंताशी संबंध पुनर्स्थापित करायला एक साधन सांगितलं. काय? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम येव केवलम. म्हणजे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.